हॅलो. सो काही दिवसांपूर्वी आम्ही तारकर्ली व्हिजिट केलं होतं. दॅट टू विथआऊट एनी आयटिनरी. पण आज मी तुम्हाला पूर्ण आयटिनरी सांगणार आहे. आम्ही स्टे केलेलं बटॅलो बीच रिसॉर्टमध्ये. हे वुडन कॉटेजेस टाइप आहे अँड द बेस्ट पार्ट वॉज हे सी व्ह्यू होतं अँड द फूड हिअर वॉज अमेझिंग. ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. तिथून आम्ही निघालो कोंडुरा बीचवर. हे आमच्या स्टेपासून होतं 6 तासांवर. बट ट्रस्ट मी इट वॉज वर्थ इट. आणि अनिकेत इथे पडला. अनिकेत पडल्यामुळे गाडी मी चालवली आणि थेट निघालो वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्याला आम्ही केलं कायाकिंग. इथे सुद्धा अनिकेत लेटच होता. त्यानंतर आम्ही निघालो वेंगुर्ल्याचे पॉइंट्स बघायला आणि आम्ही एक्स्पेक्ट करत होतो आम्हाला डॉल्फिन्स दिसतील, पण डॉल्फिन्स काही दिसले नाहीत. डे 2 ला आम्ही डिसाईड केलं स्कुबा डायव्हिंग करायचं. हा सर्वेश आहे. जेव्हा तुम्ही बटॅलो बीच रिसॉर्टवर पोहोचाल, हा तुम्हाला भेटून सर्व आयटिनरी आणि स्कुबा डायव्हिंगचे इन्फॉर्मेशन देईल. आणि ही मी आहे. इथे मी तुम्हाला कितीही एक्साइटेड दिसत असेल, तरी आय वॉज व्हेरी नर्व्हस. ऑन द अदर हँड अनिकेत वॉज व्हेरी एक्साइटेड अँड ही डिड मच, मच, मच बेटर दॅन मी. अँड आय वॉज स्टिल प्रिपेअरिंग मायसेल्फ. अँड फायनली वी टिक्ड अ बकेट लिस्ट. आणि जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल माझ्यासारखं, की स्कुबासाठी स्विमिंग येणं कंपल्सरी आहे, तर तसं नाही आहे. बिकॉज दिस वॉज मी. मला 1% सुद्धा स्विमिंग येत नाही. सो जस्ट गो फॉर इट. त्यानंतर आम्ही पोहोचलो रॉक गार्डनला आणि तिथे आम्ही छान असा सनसेट पाहिला. सो जर तुम्ही पण तारकर्ली प्लॅन करत असाल अँड इफ यू नीड एनी रेकमेंडेशन्स, कमेंट डाउन बिलो.